एखाद्या व्यक्तीला समजा 4-5 बॉडीगार्ड, मोठा लवाजमा आणि भल्या मोठ्या ताफ्यासोबत फिरताना आपण पाहिलं. पण राष्ट्रीय सल्लागार पदावर असलेली एक व्यक्ती अत्यंत साध्या विषयात एखाद्या मार्केटमध्ये चिप्स घेताना दिसली तर काय वाटेल तुम्हाला? आणि जर का त्या व्यक्तीचं नाव अजित डोभाल असेल तर पाहूयात या रिपोर्टमधून. पाकच्या घरात घुसून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणारे नव्या हिंदुस्थानचे चाणक्य डोवाल. शत्रूच्या छावणीत वावरणारा निढर राष्ट्रभक्त डोवाल. सीमेपलीकडे ज्यांच्या नावानं शत्रूला धडकी भरते असा वाघ अजित डोवाल. अजित डोवाल हे नाव आपल्यासाठी काही नवं नाहीये. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद भूषवत असताना त्यांच्या काम करण्याच्या हटके स्टाईलमुळे ते अनेकदा चर्चेत असतात. असे अजित डोवाल एका दुकानात चिप्स विकत घेताना दिसले. आता तुम्ही म्हणाल, इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती एखाद्या दुकानात फक्त चिप्ससाठी कशी काय गेली? तर यामागे एक भलं मोठं आणि गंभीर कारण आहे. ते कारण आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. इस्रोच्या PSLV रॉकेट लॉन्चिंगला सलग 2 वेळा अपयश आलं. त्यामुळे तिरुअनंतपुरम मध्ये डोवाल यांनी गुप्त दौरा केल्याचं सांगितलं जातंय. PSLV मध्ये सलग 2 वेळा तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला. 18 मे 2025 रोजी PSLV C61 आणि 12 जानेवारी 2026 रोजी PSLV C62 बिघाड झाला. PSLV मध्ये बिघाड झाल्यानं घातपात किंवा कट असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. आता PSLV हे अत्यंत विश्वासार्ह रॉकेट असल्यानं या बिघाडाकडे गंभीरदृष्ट्या पाहिलं गेलं. त्यामुळे या मिशनच्या अपयशानंतर पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार अजित डोवाल यांनी तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला गुप्त भेट दिली. याचवेळी तिरुअनंतपुरमला जात असताना रस्त्यात थांबून एका दुकानातून अजित डोवाल यांनी चिप्स विकत घेतले. आणि गंमत म्हणजे यावेळी हेच अजित डोवाल आहेत हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. नंतर आलेल्या काही ग्राहकांनी त्यांना ओळखलं आणि त्यांच्याजवळ हस्ता आंदोलन करून डोवाल दुकानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. बरं, आता अजित डोवाल यांच्याविषयी अधिकची माहिती पाहूयात. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. 2014 पासून सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी. 1968च्या बॅचचे निवृत्त IPS अधिकारी. 2004-2005 मध्ये IB चे संचालक. पाकिस्तानमध्ये सलग 7 वर्ष गुप्तहेर म्हणून काम केलंय. 2019 मधील बालाकोट एअर स्ट्राईकच्या नियोजनात त्यांची मुख्य भूमिका होती. हो, हे खरं आहे, अजित डोवाल हे खरेखुरे धुरंधर आहेत. म्हणजे आता चित्रपट पाहून रील काढण्यापुरतं सर्वजण हमजा मजारी होत आहेत. पण अजित डोवाल हे 1980च्या दशकातील खरेखुरे हमजा मजारी स्पाय ऑफ स्पाईज होते. मृत्यूच्या छायेत असून थेट पाकच्या घरात घुसून भारताचे कान आणि डोळे व्हायचं धाडस त्यांनी दाखवलंय. 1980च्या दशकात पाकिस्तानचे मुख्य अणुकेंद्र कहूटा बाहेर फकीराच्या वेशात डोवाल वावरले. सलूनच्या बाहेर थांबून कचऱ्यावर लक्ष देतोय असं भासवत होते. सलूनच्या बाहेर फेकलेले शास्त्रज्ञांचे केस गोळा करायचे. त्यानंतर त्या केसांच्या वैज्ञानिक तपासणीतून शास्त्रज्ञांना रेडिएशनचा अंश सापडले आणि पाकिस्तानात युरेनियम संवर्धन करत असल्याचं सिद्ध झालं. आहेत की नाही अजित डोवाल खरेखुरे धुरंधर. फक्त धुरंधर नाही तर भारतातले जेम्स बॉन्डही. अजित डोवाल यांची प्रत्येक मिशन त्यांच्या स्टाईलमुळे कायम हटके ठरते. इराकच्या युद्धभूमीतून 46 भारतीय परिचारिकांची सुखरूप सुटका असो किंवा काश्मीरमधील दहशतवादाला दिलेलं चोख उत्तर असो, डोवाल नेहमीच भारताचे संकटमोचक ठरले. भारताला बचावात्मक भूमिकेतून बाहेर काढून आक्रमक बचाव शिकवणारे डोवाल हे खऱ्या अर्थानं आधुनिक भारताचे चाणक्य आहेत. When you change the engagement from the defensive mode, because in the defensive mode you throw 100 stones on me, I stop 90, still 10 hurt me, and I can never win, because either I lose or there's a stalemate. You start war at your time, you throw a stone when you want, you have a peace when you want, you have the talks when you want. We, if you are in the defensive offense, we will see where the balance of equilibrium is.
Pakistan's vulnerability is many, many times higher than of India. Once they know that India has shifted its gear from the defensive mode to defensive offense, they will find that it is unaffordable for them. You can do one Mumbai, you may lose Balochistan. इस्रो आता 2026 मध्ये मानवरहित अंतराळ मिशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र जर कुठे धोका घातपाताचा संशय येत असेल तर ताकही फुंकूनच प्यावं लागणार आहे. आणि म्हणूनच अजित डोवाल यांची धुरंधर स्टाईल लक्षवेधी आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.